हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. कधी कधी ना आयुष्यात काहीच नको असतं, फक्त अशी एक सुंदर सकाळ आणि आपला आवडता सोबती माझा गब्बर. नदीकडे जाणारा हा रस्ता मला खूप आवडतो. आपलं घर नदीजवळ असल्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी यापेक्षा सुंदर जागा असूच शकत नाही. हा बघा, नदी दिसली की याचा आनंदच वेगळा असतो. घराकडे माघारी जाताना मात्र मम्मींची साथ तो सोडत नाही. हे पहा, शेतातलं सोनं. तर ही आहे दूरवर पसरलेली हळद. आणि इथे आज हळद शिजवायचं काम सुरू आहे. ही शिजवलेली हळद, असं वाटतंय सूर्यदेव सुद्धा रेडी आहेत हा सुगंध घ्यायला. तर ही आहे हळद शिजवायची मशीन. यामध्ये हळद शिजवली जाते व पुढच्या प्रक्रियेसाठी तयार होते. हे बघा, आमचे रोरो डोडो मस्त खेळत आहेत ना. आणि ही आमची मिशू, हिची गार्डन फेरी सुरू झाली आहे आता. आज म्हटलं थोडं शेतात काम करू. रताळ्यांचे वेल लावायचे होते म्हणून हा गादी वाफा करून घेतला. काम करता घसा कोरडा झाला. शेजारी पिकलेला चिक्कू झाडावरून खाली पडला. साखरेपेक्षा गोड चव तहानच भागून गेली. इथे अख्खा धन पेरतायत. इथे मी रताळ्याचे स्टेम्स कट केलेत. मी आता याची लागवड करणार आहे. लागवड करून झाली. आता थोडा ओलावा करून घेते, म्हणजेच मुळं लवकर धरतील आणि फूटही लवकर येईल. हे बघा, मिशूचं साम्राज्य घराच्या एका कोपऱ्यात, जिथे ही मन लावून खेळत असते आणि यामुळे घरभर पसारा होत नाही. आता तिला हे टॉयज नको आहेत. तिला फक्त तिचा एलिगेटरच आवडतो. आज मी ठरवले मिशूसाठी होममेड स्ट्रॉबेरी जॅम करायचं. कांद्याची पात आणि ताजी कोथिंबीर. अशी हिरवीगार कोथिंबीर बघूनच डोळे शांत होतात. तर हा आहे आजच्या व्लॉगचा शेवट. मिशलीनची एनर्जी अजून कमी झालेली नाही आहे, पण माझी झाली आहे. त्यामुळे आता टाटा बाय बाय, गुड नाईट.